तर आढावा आज संपूर्ण शहरामध्ये गर्दीचा आणि भावनांचा महापूर उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अर्थातच त्याला कारणही तसंच आहे। अनंत चतुर्दशी गेले 10 दिवस जो लाडका बाप्पा आपल्या घरामध्ये मंडळांमध्ये विविध ठिकाणी विराजमान होता, याच बाप्पाला आज निरोप देण्याचा तो क्षण आलेला आहे। आणि गिरगाव चौपाटी परिसरातली आपण ही दृश्य पाहतोय। एक भली मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेली आहे। एका मागोमाग एक अशा या भल्या मोठ्या मूर्ती सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत। गणपती बाप्पा हा मार्गस्थ झालेला आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे लालबागच्या राजाची। लालबागचा राजा एक सेलिब्रिटींचा बाप्पा म्हणून देखील ओळखला जातो। या लालबागच्या राजाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, अगदी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांपासून ते अगदी सर्वसामान्य चाळीमध्ये राहणारा मुंबईकर हा प्रत्येक जण या लालबागच्या राजाशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जोडला गेलेलाच असतो। याच बाप्पाचं 10 दिवसामध्ये ज्यांना दर्शन घेता येत नाही असा प्रत्येक मुंबईकर असेल किंबहुना मुंबईच्या बाहेर राहणारा असेल, परराज्यातला राहणारा असेल, तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून या पालखी मार्गावर, या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कायमच आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि याच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आज हे सगळे भक्त रस्त्यावर गर्दी करतात। आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, 7-7:30 साधारण पाहिलं की अलका चौक हा पूर्णपणे गर्दीने अक्षरशः वाहता आपल्याला पाहायला मिळत असतो। आजही तसं